शिवसेना भाजपमध्ये आमने-सामने राडा झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे। बघा सविस्तर अंबादास दानवे या सगळ्या प्रकरणावरती काय म्हणाले। युतीनं करत होती, शिवसैनिकांना राग आला, शिवसैनिक घुसले, शिवसैनिकाला जे करत त्यांनी केलं, पोलिसांनी भाजपची बाजू घेतली। पण हरकत नाही, पोलीस भाजप सगळे एकत्र येऊन जरी आमच्यावर आले तर शिवसैनिक पुरून उडू शकतात, ते पुरून उडलेले। एवढीच भूमिका, क्रिया प्रतिक्रिया असू शकते। काल तुम्ही केला असताना मला नाही वाटत अशी जर असेल तर मला वाटतं तो फार त्यांचा मनाचा पोतेपणा। आमचं आंदोलन देशातल्या महिलांच्या सुरक्षिततेच्या विषयी, कोणत्या व्यक्तीविषयी नाही। पुन्हा एकदा सांगतो, आमचं काही नरेंद्र मोदींच्या विरोधात आंदोलन नव्हतं, स्पष्टपणे सांगतो। आमचं आंदोलन देशातल्या क्रिया प्रतिक्रिया याच्यावर पंतप्रधानांनी भूमिका घेतली पाहिजे अशा पद्धतीने। आम्ही काही त्यांचा निषेध केला नाही, आम्ही एक शब्दाने घोषणा दिली नाही, आम्ही आमच्या पक्षाचा झेंडा आणला नाही, आम्ही काळे कपडे घातले, काळी पट्टी तोंडावर आणली आणि हातात धरले, एवढंच आम्ही केलं। ते चुकूनही एकही शब्द आमच्या कार्यकर्त्यांनी काढलेला नाही। सेनेच्याच पदाधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली। बदलापूर प्रकरणावर महाविकास आघाडी आक्रमकपणे या ठिकाणी सगळ्या गोष्टी करते। महाविकास आघाडीच्या नेत्यांचे जुने प्रकरण आता उकरून काढतात। दिशा सालियन हा फार जुना प्रकार आहे, जितेंद्र आव्हाडांबद्दल ट्विट केलं जातं, आता टार्गेट केलं जातं वैयक्तिक जुन्या प्रकरणावर। संजय राठोडचं पण प्रकरण आहेच आहे ना, राहुल शेवाळ्यांचं प्रकरण आहेच। किरीट सोमाचे एवढे मोठे व्हिडिओ समोर आलेच आहे ना, त्याचं काय? पण तो काही ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याची बरोबरी केली तर मला असं वाटतं आपण माता भगिनीचा अपमान करतोय। आम्ही हे प्रकरण असं सांगणार नाही। उलट जी व्यक्ती संजय राठोडांच्या काळात असे प्रकरण होत असतात याची लाज शरम नाही वाटत भाजपला? असे प्रकरण होत असतात, अशा प्रकारची भूमिका मांडणं, याचं समर्थन करता निलाजरेपणे। ठीक आहे, आमच्या कोणाचं काय झालं त्याची चौकशी करायला सांगितलेली ना, कुठं काय निघालेलं आहे? तुमच्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, तुम्हीच चौकशी दडपण्याचा प्रयत्न करता। मला असं वाटतं या प्रकरणाची त्या प्रकरणाची बरोबरी करू नये। हा अन्याय झाला आहे, हा अत्याचार झाला आहे, याला पोलीस जबाबदार आहे, याला राज्य सरकार जबाबदार आहे। शिवसेनेच्या स्टाईलने तुम्ही घडले, पोलिसांनी तुम्हाला कार्यकर्त्याला शिवसैनिकाला बऱ्याच त्यांच्या स्टाईलने चोपून काढले, पोलिसांच्या स्टाईल। अरे हे सगळे हातपाय आमचे पोलिसांचे आणि फ्रॅक्चर झाले, काय बरं? तर त्याच्याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे? काय नाही, पोलिसांची काठी आमचं मनोबल वाढवत असते, पोलिसांच्या काठीनं आम्ही घाबरत नाही। पोलिसांच्या भूमिकेबद्दल हे पाहता मी भूमिका व्यक्त केली। पोलीस पक्षपातीपणे वागतात, ज्याची सत्ता त्याच्या बाजूने वागत असतात। खरं तर भारतीय जनता पार्टीच्या लोकांना त्यांनी इथे यूज द्यायला नव्हतं पाहिजे। आंदोलन करायचं तर क्रांती चौकला करायचं, गुलमंडीवर